जालना जिल्ह्यातील वलखेड या छोट्याशा गावातून मोठ्या स्वप्नांचा प्रवास सुरू करणारा प्रभू शेळके उर्फ काळू डॉन आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला आहे। सोशल मीडियावरील रील्समुळे घराघरात पोहोचलेला हा तरुण बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यानंतर आणखी प्रसिद्धीच्या झोतात आलाय। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या प्रभूने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। सुरुवातीला साध्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत त्याने सोशल मीडियावर स्वतःचं स्थान निर्माण केलं। त्याची स्टाईल काळू डॉन ही वेगळी ओळख लोकांच्या पसंतीस उतरली। बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल 11 आठवडे टिकून राहणं ही त्याच्या प्रवासातील मोठी उपलब्धी मानली जात आहे। या काळात त्याने आपल्या प्रामाणिकपणाने, खेळातील धडाडीने आणि स्पष्टवक्तेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली। अनेक चढउतारांना सामोरं जात त्याने स्वतःचा ठसा उमटवला। नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रभू शेळके पुन्हा आपल्या गावी परतला असून त्याचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। गावकऱ्यांसाठी तो आता अभिमानाचा विषय ठरला आहे। वलखेड सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। संघर्ष, मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं। काय नाही, खूप भारी प्रवास होता माझा। खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट भेटला, प्रेम भेटलं। 11 आठवडे टिकलो, त्याबद्दल मला खूपच आनंद होतोय। भले मी विनर नाही बनलो, पण माझ्यासाठी महाराष्ट्रात मी पोहोचलो, समध्यांनी सपोर्ट केला, तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तिथं जाणंच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती। कसा राहिला त्या ठिकाणचा प्रवास, काय सांगू? खूप खतरनाक प्रवास होता, खूप भारी। आणि जे जिथं मी खेळलो त्या पद्धतीनं मला काही माहिती नव्हती ना, बिग बॉस कधीच माहिती नव्हता, पण मी गेलो तिथं। भले भले बाहेर निघलो, पण मी 11 आठवडे टिकलो, फॅमिली वीक झाला। खूप भारी प्रवास होता। काय नाही, असंच प्रेम सपोर्ट करीत राहा, तुमचा डॉन असंच करीत राहील, एवढं सांगेन। बाहेर यायचे कारण हेच असतील, कुठेतरी माझा गेम वीक झाला असेल, त्यामुळं प्रेक्षकांनी वोट केलं नसेल, त्यामुळंच मला असं वाटतंय बाहेर आलोय। प्रेक्षकाला हेच सांगेन, तुम्ही जितका सपोर्ट केलाय ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचा होता। 11 आठवडे टिकून ठेवलं होतं, मला खूप अभिमान आहे, मला तुमचा खूप गर्व वाटतोय। असं सपोर्ट करीत राहा नेहमी। माझ्या कुटुंबाचा खूप सपोर्ट होता आणि त्यांनी पण खूप बाहेरून सपोर्ट केला, खूप मला वोटिंगसाठी मदत केली, खूप सपोर्ट केला। नाही, बिग बॉसमधून परतलेला आहे आणि गेला तेव्हा बी आनंद होता, आला तरी पण आनंदच आहे। पण एवढ्या मोठ्या बिग बॉसच्या शोमध्ये सीझन 6मध्ये जाणं म्हणजे जोक नाही आहे आणि महाराष्ट्राच्या सपोर्टामुळे तो गेला आणि खूपच छान वाटतं आहे। तुमचा कसा सपोर्ट असतो त्यानंतर? सपोर्ट म्हणजे आम्ही त्याला सपोर्ट म्हणजे भरपूर काही केलेला आहे, कारण की सगळ्यालाच माहिती आहे, गावात तर सगळ्यालाच माहीत आहे की आता त्याला 8 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला ब्लड भरतो आहे आणि त्याच्या पाठोपाठ 8 वर्षाचा तो लहाना सूरज पण, त्याला पण ब्लड भरावंच लागतं आहे महिन्याला, 15 दिवसाला, 20 दिवसाला। बिग बॉसमध्ये पण त्यांनी खूप काळजी घेतली, खूप त्याला सहकार्य केलं। तिथं पण त्याला 3 वेळेस ब्लड चढवलं असं बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आणि खरंच खूप काळजी घेतली। आणि आम्ही पण अशी त्याला म्हणजे 20 दिवसाला, महिन्याला, 1.5 महिन्याला, म्हणजे आता परिस्थिती हालातीनं कसं असतं, कमी जास्त दिवस होतात, मग कधी 5 पॉईंट राहत होतं, कधी 6 पॉईंट राहत होतं। पण आम्ही त्याला असं की मी ड्रायव्हर माणूस आहे आणि मी गाडी चालवायचो। आता ही माझी मंडळी घरी राहायची, रोज मजुरी करायची, ह्यो लहाना ह्यो शिकत होता। आता प्रभूचं शिक्षण म्हणजे 8वीपर्यंत झालेलं, 8वीपर्यंत असल्यामुळं त्याला परतूरला इथपर्यंत होती, 8वीपर्यंत गावात शाळा, आणि नंतर परतूरला मग त्याला ती सायकल आणता येत नव्हती, मोटरसायकलीवर कोणी घेत नव्हतं। मग अशा अडीअडचणीमुळं काही समजा त्याला शिक्षण बी झालं नाही, 8वीपर्यंत शिकला आणि मग ह्या रीलच्या माध्यमातून त्याने जरसा थोडं व्हायरल झाल्यामुळं तो थोडा पुढं सरकला आणि खूप काही महाराष्ट्राने प्रेक्षकांनी त्याला भरपूर सपोर्ट केला। आणि आला ते असे की त्याला आम्ही स्वतःचं म्हणजे वडिलांनी जमीन विकली, याला कुठंतरी दाखवावं, तुमच्यासारख्याने असं दाखवलं की आम्ही बुलढाण्याला न्या, इकडं उस्मानाबादला न्या, औरंगाबादला न्या, मुंबईला न्या, कोणता महाराज बघतोय असं ह्या ठिकाणी म्हणजे भरपूर पैसे गाडी भाड्यात याच्या सगळे काही घालवले, शेती विकली, सगळं काही झालं। तरी पण त्याच्या आजाराचे तो एवढा झुंज देऊन जर बिग बॉसमध्ये खेळून आला, याच्यापेक्षा कौतुक मी त्याचं म्हणजे खरंच केलं तितकं कमीच आहे। आता स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय का तुम्हाला? हा, नक्कीच स्वप्न पूर्ण झालं असं वाटतंय आणि इथून पुढं असं त्याची इच्छा आहे की काही ना काहीतरी मी करेल आणि खरंच होईल काही ना काहीतरी। तशी रिक्वेस्ट आहे की जरा ह्या माध्यमातून जर समजा प्रभूचं जर तुम्हाला जर वागणं येते जर आवडलं असेल तर नक्कीच कोणी ना कोणीतरी त्याला काही ना काहीतरी ऑफर येईलच आणि तो शक्यतो जाईलच पुढं मालिकेमध्ये किंवा फिल्ममध्ये
असं मला वाटतंय आणि नक्कीच होईल. आनंद वाटतोय, भरपूर आनंद वाटतोय. पण 10, 11, 12 आठवडे खेळला तो चांगला वाटतो. पण त्याची जिद्द होती, मी काहीतरी ट्रॉफी घेऊन येईन किंवा जिंकून येईन, घर बांधीन. पण नाही त्याचं झालं स्वप्न. पण ते नाही झालं तरी आम्ही खुश आहोत आणि झालं तरी आम्ही खुश आहोत. एवढं काय आम्हाला हे नाही वाटत. पण आम्ही शेती ऐकली की बाबा त्याचा इलाज होईल, पण ते इलाज काय झाला नाही. असे मीडियावाल्याचे असं कोणी सांगायचं आपलं कोणाचा तरी मंत्र्याचा किंवा अध्यक्ष यांचा असं हे घ्या तुम्ही काळजी घ्या. ते आम्ही आधार करा, पण आम्ही कोणाकडेच गेलो नाही मदत मागायसाठी. आम्ही आमच्या कष्टावरच त्याचं दवाखाना हे केला. त्याचे पप्पा जायचे ड्रायव्हर होते, 12,000 रुपये पेमेंट यायचं त्याला. पण ते काय गाडी भाडं, घर खर्चा, घर नव्हतं आपलं, पत्राचे होतं म्हणून त्या लोन काढलं. लोन काढायला 7-8 हजार रुपये ते लोन भरायचं महिन्याला. मी पण लोकांच्या शेतीत जायची 150 रुपये हजेरीनं. मग ते दवाखान्यात जायला यायला पुन्हा 3 दिवस 4 दिवस दवाखान्यात. पण दोन्ही पण मुलं तसेच, दोन्ही पेशंट घेऊन मी एकली जायचे. ते जायचे मालक येऊ देत नसा, म्हणजे तुझं काय असतंय म्हणजे 15 दिवसाला 20 दिवसाला असं करून. मग आम्ही शेती ऐकली तरी पण काही फरक नाही पडला. मग कोणी म्हणलं मुंबईला सरकारी जेजे हॉस्पिटल, तिथं पण 4 महिने राहिलो, भीक मागून खाल्लं आम्ही. पण कोण्या नेत्या मंत्र्याची मदत नाही मागवली, कारण की आपल्या कष्टावरच आपण आपल्या लोकांच्या जेव्हा काय आपण बाळ हे नाही केले. म्हणून ते म्हणला आता मग तुम्ही कवर करता म्हणे, तुम्ही जवळ हातपाय चालता, जवळ तुमचे हातपाय चालतात तर मला बघता म्हणे. मग काय करायचं, मी काहीतरी म्हणे करून दाखवतो. मग त्यांना एक व्हिडिओ, त्याचे पप्पा घरी आले 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला ते घरी यायचे. मग त्यांचा मोबाईल घ्यायचा, अशी छोटीशी रील बनवून बघायचा. मग असं म्हणता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल गेला. मग मी अशीच लोकांच्या रानात गेले, ज्वारी काढायला घेतली आम्ही. मग तिथं एक ते पण म्हणला मला पण घरी काय करमत नाही म्हणे, मी पण येतो तुझ्यासोबत. म्हणलं चल. मग आला तर मग तिथं ज्वारी काढली, एक असं इळ्यानं एक मूठ कापली आणि म्हणला की मग व्हिडिओ काढा. मग ते खूपच व्हायरल गेला. तर मग त्याला सवयच लागली म्हणे मी आता व्हिडिओच काढतो, मला तर दुसरं काहीच काम होत नाही. मग असं म्हणताना मग ते दोघं भाऊ पण काढू लागले रील. मग खूपच रील ते व्हायरल गेल्या. मग म्हणला आता माझ्या रील व्हायरल गेल्या म्हणे, मी आता हेच करतो म्हणे, मला दुसरं वजाचं काम होत नाही, मला काही होत नाही म्हणे. आता आपल्याला लोक नाव ठेवतात, आपल्याला घर नाही राहायला, आपले सगळे पुत्र फुटकेत. आणि जेवढे मीडियावाले जसा प्रभू आतमध्ये होता तसं पहिल्या आठवड्यापासूनच नॉमिनेट होत होता, त्याला टार्गेट केलं जात होतं. पण महाराष्ट्राने प्रेम दिलं, कारण मी त्यांच्या बोलत होतो मेन्शन बॅग देतो, वोट करा, असं लाईव्ह वगैरे जाऊन मी पण जेवढी मदत होईल माझ्याकडून तेवढं मी वोटसाठी करत होतो. आणि महाराष्ट्राने पण खूप मदत केली, त्याला खूप आभारी आहे. बरं, प्रभू बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तुला करमत होतं का? कारण तुम्ही सोबतच असतात, कधी पण दिसतात, काय कसं हा वाटतं? नव्हतं करमत स्टार्टिंगला, पण आपला भाऊ एवढ्या मोठ्या मंचावर गेलाय त्यातच आमचं समाधान होत होतं. त्यासाठी मी जास्त नव्हतं ध्यान काढत आहे. बरं, तुझा कसा सपोर्ट असतो त्याला? हेच मी सपोर्ट करतो. मी त्याला मस्त व्हिडिओ वगैरे काढायचे आणि एडिट करायचे आणि पोस्ट करायचे. खूप भारी आनंद वाटला होता. पहिले दिवस आठवले होते की लोक जेव्हा आम्ही जायचो दुसऱ्याच्या टी व्हीवरती, लोक टी व्ही बंद करायचे, टी व्ही पाहू नसं देत. तर आम्ही खुद त्याच टी व्हीवर दिसलो, खूप भारी वाटत होतं आणि ती फिलिंग वेगळीच येत होती. हे प्रभू शेळकेच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. लोकमंच मराठीसाठी राहुल कांबळे जालना.